बस ग बस. हा ना. हा ना. कसं काय ह्या वडापाव लोकांचं? कसं म्हणजे? बघ ना आता हे पण अख्खं आयुष्यभर या वडापावमध्येच घालणार, पुढे जाऊन त्यांची पोरं पण हेच करणार. हेच करावं लागणार आहे त्यांना. काय तर असे लोक कधीच आयुष्यात पुढे जाते नाही बरं का. खरं आहे हे. त्यांच्या मुलाबाळांना पण तेच करावं लागणार आता. मग काय ते जर शिकवत असेल तर नाही काय माहिती मुलाबाळांना पण हेच करायला लागत असेल. अगं त्यांना एवढं शिकवत असं नुसतं वडापाव कसा बनवायचा, तेलात कसा टाकायचा, काढायचा कसा. ते आहेत. ते कुठं पुढे जाणार आहेत काय? काय तर हे वडे हे करतील आणि ते तळतील. एवढंच काय एवढंच अगं त्यांचं आयुष्य. इथूनच सुरू होतं आणि इथं संपतं. मग काय बघ ना किती वेळ झाला तरी अजून वडापाव नाही आला. मला त्रास वाटतं असं लेट लेट करत असेल त्याच्यामुळे निम्मे कस्टमर तर असे निघून जात असते. वडेगार होत वडापाव. बापरे लेक्चर खूप हार्ड आहे ना. काका किती वर्ष झाली तुम्हाला हे पावड्याचं हॉटेल? 20 वर्ष. 20 वर्ष? 20 वर्ष. बापरे 20 वर्ष. बरे. आणि अजून तर तुमच्या पावसाळ्यामध्ये म्हणजे अख्ख्या घर गळत असतं. काय तर फोर व्हीलर घ्यायची तर त्यांची होणार पण नाही की तसंच म्हणलं तरी चालेल. आता ना त्यांचं घर होणार ना गाडी ना बंगला काहीच नाही. आणि मुलं पण हेच आदर्श घेतील. मग काय अवघड आहे ना. कसं असतात लोक काय माहिती बाबा. बघ ना. एक्सक्यूज मी, या इकडं. काय झालं? हे माझे पप्पा आहेत. तुम्ही ज्यांच्या हाताने बनवलंय त्यांनाच नावं ठेवताय. मागापासून बघतोय तुम्ही नावं ठेवताय. ते परलायकी काढाय चालवलं यांनी. ते त्यांच्या कष्टाचं खाताय. हा पत्रा गळतोय म्हणता पावसाळ्यात. तुम्हाला माहिती आहे का 20 वर्षापासून माणूस का उभा इथं? हा त्यांच्या पोरांची लायकी काढता तुम्ही. तुम्ही काय शिक्षण झालंय तुझं? ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशन करताय मग तुम्हाला मनाने कळत नाही स्वतःच्या कष्टाने जरी माणूस उभा एवढा राहतोय, त्यांच्या मुलांसाठी एवढा दिवस रात्र इथं काम करतोय, कशासाठी चाललंय? आणि त्यांना तुम्ही तुमच्या घरच्यांनी असे संस्कार ठेवले का तुम्हाला? ना आमच्या संस्कारावर जाऊ नका. अरे तुम्हाला जर संस्कार असते ना तुम्ही असे वडीलधाऱ्या माणसांना असं बोलले नसते. तुम्हाला माहिती आहे की यांनी कष्टाने 20 वर्ष शिकून मला स्वतःला एक इंजिनियर केलंय. मी शेवटच्या वर्षाला इंजिनिअरिंगच्या. हां त्यांनी जर ठरवलं असतं ना तर आत्तापर्यंत काही पण केलं असतं. आणि तुम्ही काय म्हणता त्यांचे पोरं तेच करणार. तुम्हाला अपेक्षित थोडं होतं का त्यांचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो म्हणून? त्यांच्या ह्या कपड्यावर जातात तुम्ही. तुम्ही ज्यांच्याकडे वडापाव खायला आले मग कशासाठी आले तुम्ही इथे? उगा ते बोलत नाहीत कारण त्यांना माहिती गिरायकांना कसं बोललं जातं. कस्टमर आहे त्यांच्यासाठी. कस्टमर हा देव समजतात ते. आलात तर वडापाव खायचा आणि गप जायचं होतं. असं दुसऱ्यांना नावं ठेवून नाही. अरे जाऊ दे बाबा, कशाला बोलतो त्यांना? काय जाऊ दे, आपला स्वाभिमान आहे. आपण कष्टाने खातोय. त्यांना काय मग गिराईक आहे ते आपलं. म्हणूनच गप होतो ना मग. उभा राहिलो त्यांनी तेच चालवलं ना. गिराईक हे देवासारखं असतं. त्यांना सांगू द्या ना मग. त्यांना एक रिक्षावाल्याची मुलगी काय होऊ शकते? IPS झालेली. एक मेंढर चारणारा IAS होऊ शकतो. हा तुम्हाला ह्यासाठी शिकायला पाठवलं. घरचे तुम्हाला आहे ते पैसे पाठवतात ना त्याचे परिणाम येते. जाऊ दे आता वडापाव खाल्ले तर खा आणि गप जा. कोणाला बोलू नका. काय माहितीये का, कष्ट करणारे म्हणजे त्यांना कमी पातळीची लोक वाटतात. त्यांची एक चूक काय माहितीये का, रस्त्याने जर एखादा पोलीस चालला ना ते त्याच्या वर्दीला सलाम करतात. आणि आपण आहे ना त्या वर्दीच्या आतमधल्या माणसाला सलाम करतो. माणसाच्या वरवर दिसण्यावर जाऊ नका तुम्ही. आज माझ्या इथं 3 कामगार कामाला आहे. माझ्या या छोट्याशा गाडीमुळे त्यांचं बी घरदार चालते. त्यांची चूल पेटती. तुम्हाला पोरींना एखादा 2 नंबरचे धंदे करणारा, चुकीची कामं करणारा डॉन भाई ती लोक चांगली मोठी वाटतात. आदर्श वाटतो. लांड्याला बडे करणारी ते चालतात तुम्हाला. आणि कष्ट करणाऱ्यांची लाज वाटते का तुम्हाला? जाऊ द्या, खावा. काही लागलं तर अजून सांगा. चूक झाली काका. तुम्ही आज चुकलात उद्या भविष्यात असं कोणाला नावं ठेवू नका. चला.